राज्यातील लाडकी बहीण योजनेमध्ये पात्र ठरलेल्या सर्व बहिणींसाठी अत्यंत मोठी आणि आनंदाची बातमी आलेली आहे। राज्यातील 36 जिल्ह्यांमधील तब्बल 2,46,00,000 महिलांच्या खात्यामध्ये आज 7:39 लाडकी बहीण योजनेचा 6वा हप्ता 2100 रुपयांचा विस्तांतर होणार आहे। बघा, भरपूर अफवा पसरवल्या जात आहेत की ऑक्टोबर नोव्हेंबर सोबतच डिसेंबर जानेवारी या 4 महिन्यांचे टोटल मिळून 6,000 रुपये तुम्हाला मिळणार आहेत। तर बघा, तुम्हाला ऑक्टोबर नोव्हेंबर महिन्याचे 3,000 रुपये मिळणार ही गोष्ट 100% खरी आहे, परंतु तुम्हाला डिसेंबर महिन्याचे फक्त 2100 मिळणार आहेत। तुम्हाला आज 3,000 रुपये मिळणार नाहीत, म्हणजेच डिसेंबर आणि जानेवारी दोन्ही महिन्यांचे एकत्र पैसे दिले जाणार नाहीत। हे सुद्धा आम्ही विचारणा केलेली आहे। तुम्हाला फक्त डिसेंबरचा हप्ता दिला जाणार आहे। जानेवारीचा हप्ता कधी देण्यात येणार आहे त्याविषयी सुद्धा तारीख आल्यानंतर आपला व्हिडिओ सुद्धा येणार आहे। परंतु आज जो 2100 रुपयांचा 6वा हप्ता आहे तो कोणकोणत्या महिलांना मिळणार आहे ते सुद्धा बघून घेऊयात। तर बघा, शेवटचा दिवस 100% गोड होणार। आता याचा एकच अर्थ आहे की राज्यामधील भरपूर दिवसांपासून 6व्या हप्त्याची वाट महिला बघत होत्या। तर राज्यामधील 36 जिल्ह्यातील 2,46,00,000 बहिणींच्या खात्यामध्ये 2100 रुपयांचा हप्ता जमा करण्याचे आदेश देण्यात आलेले आहे। त्यासाठी 35 लाख महिलांची डीबीटी सुद्धा तयार करण्यात आलेली आहे। या डीबीटीच्या आधारावरती तुमच्यासुद्धा खात्यामध्ये हे पैसे जमा केले जाणार आहेत। बघा, डीबीटीद्वारे मागील पैसे येणार का असा सुद्धा प्रश्न विचारण्यात आलेला होता। तर बघा, राज्यामधील 35 लाख महिलांची डीबीटी तयार करण्यात आलेली आहे। तर या डीबीटीद्वारे मागील 5 महिन्यांचे 7,500 रुपये आणि लाडकी बहीण योजनेचा 6वा हप्ता 2100 रुपयांचा जमा करण्याचे आदेश देण्यात आलेले आहे। परंतु हे पैसे 3 दिवसामध्ये विस्तांतरित केले जाणार आहेत। याच्यामध्ये सोमवार आहे, मंगळवार आहे आणि बुधवार आहे। तर आज सोमवार आहे, तर सोमवारी 12 जिल्ह्यांमध्ये हे पैसे येणार, मंगळवारी 12 जिल्ह्यांमध्ये आणि बुधवारी 12 जिल्ह्यांमध्ये हे पैसे विस्तांतर होणार आहे। टोटल महाराष्ट्र राज्यामध्ये 36 जिल्ह्यातील तब्बल 2,46,00,000 बहिणींच्या खात्यामध्ये हा 6वा हप्ता विस्तांतर करण्याचे आदेश देण्यात आलेले आहे। तर बघूयात की या 12 जिल्ह्यांमध्ये काय काय पात्रता सांगण्यात आलेली आहे ती सुद्धा अगदी झटपट बघून घेऊयात। तर बघा, 1400 कोटी निधी बँकेमध्ये विस्तांतरित केलेला आहे, म्हणजेच 35 लाख महिलांची डीबीटी 1400 कोटींमध्ये झालेले आहे। आता हे 1400 कोटी तुमच्यासुद्धा खात्यावरती विस्तांतर होणार का हे सुद्धा बघून घेऊयात। बघा, या डीबीटीसाठी राज्यातील सर्व बँकांमध्ये 1400 कोटी निधी देण्यात आलेला आहे। या 3 दिवसांमध्ये 36 जिल्ह्यांमध्ये जी डीबीटी तयार करण्यात आलेली आहे, तर त्या डीबीटीद्वारे तुमचा 2100 रुपयांचा 6वा हप्ता विस्तांतरित केला जाणार आहे। परंतु याच्यामध्ये महत्त्वपूर्ण अशा बँकासुद्धा सांगण्यात आलेल्या आहे। भरपूर दिवसांपासून बहिणींच्या मनामध्ये प्रश्न होता की या बँकेमध्ये पैसे येतील का, या बँकेमध्ये पैसे येतील का। तर सरकारने ऑफिशियल पद्धतीने अपडेट दिलेले आहे। बघा, राज्यातील सर्व बँकांमध्ये पैसे येणार आहेत, कोणत्याही अफवांना बळी पडू नका। बघा, सरसकट सर्व पैसे येणार आहेत, सर्व महिलांना सेम पैसे येणार आहेत। कोणाला 1 रुपयासुद्धा जास्त येणार नाही किंवा कोणाला 1 रुपयासुद्धा कमी येणार नाही। जरी मागील 7,500 रुपये आले नसतील त्याचे सुद्धा डीबीटी तयार झालेले आहेत, ते सुद्धा व्हिडिओमध्ये सांगणार आहे। बघा, सर्व बँकांमध्ये हे पैसे येणार आहेत। फक्त ग्रामीण भागातील काही मोजक्या बँका आहेत, म्हणजे हातावर मोजण्या एवढ्या बँका आहेत की त्या बँकांना डीबीटी नाही। आता ही डीबीटी प्रोसेस सर्वांना माहिती आहे। आपल्या आधार कार्डाचा जो 12 अंकी नंबर असतो तो आपल्या बँक खात्याला लिंक केला जातो। त्या आधार कार्डाच्या आधारावरती आपल्या खात्यामध्ये हे पैसे विस्तांतरित केले जातात। त्याच्यामुळे तुमच्या बँकेमध्ये डीबीटी आहे का ते सुद्धा जाऊन चेक करायचं आहे, अन्यथा मागील जसे पैसे आले नाहीत तशाच पद्धतीने 6वा हप्ता सुद्धा येणार नाही। सोबतच राज्याचे नवीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी बहिणींना महत्त्वपूर्ण असा आदेश दिलेला आहे। बघा बहिणींनो, व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, अत्यंत महत्त्वपूर्ण अशी माहिती आलेली आहे। बघा, मुख्यमंत्र्यांनी पहिला जो आदेश दिलेला आहे तो म्हणजे हिवाळी अधिवेशन संपलेलं आहे। सर्वांना माहिती आहे नागपूरमध्ये हिवाळी अधिवेशन सुरू होतं, तर हे हिवाळी अधिवेशन संपलेलं आहे। 1400 कोटी निधी लाडकी बहीण योजनेसाठी प्रत्येक महिन्याला, बघा एका वर्षासाठी नाही तर प्रत्येक महिन्याला विस्तांतरित केला जाणार आहे। म्हणजे सरासरी 5 वर्षे लाडकी बहीण योजना कायमस्वरूपी चालणारच आहे, त्यामध्ये कोणताही बदल केला जाणार नाही। याच्यामध्ये काही छाननीसुद्धा अटीसुद्धा होत्या त्यासुद्धा रद्द करण्यात आलेल्या आहे। यावरती शासनाचा GR सुद्धा लवकरच येत आहे। सोबतच मुख्यमंत्र्यांनी दुसरा आदेशसुद्धा महत्त्वपूर्ण दिलेला आहे। आता या दुसऱ्या आदेशामध्ये काय सांगितलेलं आहे की लाडकी बहीण योजनेमध्ये पात्र ठरलेल्या सर्व बहिणींना मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेचा थेट लाभ दिला जाणार आहे, परंतु गॅस कनेक्शन महिलेच्या नावाने असणं गरजेचं आहे। सोबतच तुमची जी अपडेट आहे KYC
करायची आहे ती KYC केलेली असणं गरजेचं आहे, तरच तुमच्या खात्यामध्ये गॅस कनेक्शनचे 2,500 रुपये जमा होणार आहेत। परंतु 1 जानेवारी 2025 पासून हे पैसे विस्तारित केले जातील असा सुद्धा आदेश राज्याचे नवीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी दिलेला आहे। बघा, हिवाळी अधिवेशन संपलं तर त्या हिवाळी अधिवेशनामध्ये 500 कोटींचा निधी मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेसाठी आलेला आहे। जर अर्ज केलेला असेल तर तुम्हाला पैसे मिळतील, जरी अर्ज केलेला नसेल परंतु गॅस कनेक्शन महिलेच्या नावाने असेल तरी पण तुम्हाला हे पैसे दिले जाणार आहेत असा सुद्धा आदेश देण्यात आलेला आहे। तर बघा, महत्त्वपूर्ण अशी अपडेट आहे, कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये हे पैसे विस्तार होणार आहेत ते सुद्धा सांगणार आहे, परंतु फक्त या 3च दिवसांमध्ये हे पैसे विस्तार केले जाणार आहेत। बघा, डिसेंबरचा शेवटचा आठवडा आहे, डिसेंबर संपत आलेला आहे, त्याच्या अगोदर हे पैसे विस्तार करायचे होते। डिसेंबर नंतर जानेवारी हप्त्याची तयारी सुद्धा सरकारला करायची आहे, त्याच्यामुळे डिसेंबर हप्त्यासाठी फिक्स 3 दिवस देण्यात आलेले आहे। बघा, 23 डिसेंबर, 24 डिसेंबर आणि 25 डिसेंबर या 3 दिवसांमध्ये तब्बल 2,46,00,000 बहिणींच्या खात्यामध्ये लाडकी बहीण योजनेचा 2100 रुपयांचा हप्ता मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत गॅस कनेक्शनसाठी 2,500 रुपये सुद्धा दिले जाणार आहेत। परंतु या 3 दिवसांमध्ये पैसे विस्तारित केले जाणार आहेत। प्रत्येक दिवसाला काही जिल्हे सुद्धा सांगण्यात आलेले आहेत, ते सुद्धा बघून घेऊयात, परंतु व्हिडिओ पाहता व्हिडिओला लाईक करायचा आहे। तर बघा, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी महत्त्वपूर्ण असा आदेश दिलेला आहे, 3 दिवसांमध्ये सर्व लाभ एकदाच देऊन टाका। बघा, तुमचे जेवढे लाभ आहेत तर ते एकदाच देण्यात येणार आहे, त्याच्यानंतर डायरेक्ट जानेवारीची तयारी करण्यात येणार आहे, त्यामुळे डिसेंबर एंडिंग करायचं आहे, सर्व लाभसुद्धा एकत्र देण्यात येणार आहे। बघा, लाडकी बहीण योजनेसाठी हिवाळी अधिवेशनामध्ये 1400 कोटी निधी आलेला आहे, त्याच्यामुळे तुमच्या खात्यामध्ये 2100 रुपयांचा 6वा हप्ता विस्तार केला जाईल। सोबतच दुसरा लाभ आहे, मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेसाठी 500 कोटी इतका निधी हिवाळी अधिवेशनामध्ये घेण्यात आलेला आहे, त्याच्यामुळे गॅस कनेक्शनचे 2,500 रुपये सुद्धा विस्तार केले जाणार आहे। सोबतच ऑक्टोबर नोव्हेंबर महिन्याचा जो दिवाळी बोनस असेल किंवा हप्त्याचे पैसे तुम्हाला आले नसतील, 3,000 रुपये इतकी रक्कम होती, ती जर आली नसेल तर ती सुद्धा तुम्हाला आजच येणार आहे। सरकारकडे सर्व डाटा आहे, तुम्हाला डबल पैसे येणार नाहीत, परंतु ज्यांना अजून 1 रुपया सुद्धा आलेला नसेल किंवा ज्यांना अर्धवट पैसे आलेले असतील त्यांनाच हे पैसे दिले जाणार आहे। सोबतच जुलै ते नोव्हेंबर, बघा, लाडकी बहीण योजना जून महिन्यामध्ये अंमलबजावणी करण्यात आली, जुलै महिन्यापासून लाडकी बहीण योजनेचे पैसे विस्तार करण्यास सुरुवात झालेली होती। आता याच्यामध्ये जुलै ते नोव्हेंबर या 5 महिन्यांचे 7,500 रुपये ज्यांना आले नसतील, बघा, आले असतील तर डबल येणार नाही, सरकारकडे सर्व डाटा आहे, ज्यांना आले नसतील त्यांनाच येतील, ज्यांना आले असतील त्यांना फक्त 6वा हप्ता आणि गॅस कनेक्शनचे पैसे दिले जाणार आहेत। सोबतच राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी काय स्टेटमेंट केलेलं आहे ते सुद्धा बघा। बघा, बहिणींना 2100 रुपयांचा हप्ता मार्चपासून सुरू करण्यात येणार आहे, ते सुद्धा लक्षात घ्या। बघा, हे स्टेटमेंट आहे, हे स्टेटमेंट भरपूर व्हायरल झालेलं होतं। आता हे स्टेटमेंट खरोखर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी दिलेलं नाही। बघा, एक गोष्ट लक्षात घ्या, लाडकी बहीण योजनेचे 3,000 रुपये 2 महिन्यांचे आजच जमा करणार, हे स्टेटमेंट सुद्धा चुकीचं आहे। बघा, आम्ही काल चौकशी केलेली आहे, लाडकी बहीण योजनेचा फक्त एकच हप्ता आज दिला जाणार आहे, उद्या दिला जाणार आहे आणि परवा दिवशी दिला जाणार आहे, म्हणजेच 3 दिवसांमध्ये 2100 रुपयाप्रमाणे लाडकी बहीण योजनेचा हप्ता देण्याचे घोषित करण्यात आलेलं आहे। तुम्हाला मार्चपासून 2100 रुपये सुरूच राहणार आहेत, परंतु अंमलबजावणी अगोदरच केल्यामुळे तुम्हाला डिसेंबर महिना, जानेवारी महिना, फेब्रुवारी महिना आणि मार्च महिनासुद्धा 2100 रुपयांचा दिला जाणार आहे। तुम्हाला डिसेंबर जानेवारी महिन्याचे दोन्ही पैसे एकत्र येणार नाही, कारण डिसेंबर महिन्यासाठीच निधी अपुरा आहे, त्याच्यामुळे फक्त डिसेंबर महिन्याचेच पैसे येणार आहेत, ते सुद्धा आपण स्टेटमेंट काढलेलं आहे। तर बघा, या चॅनलवरती 80,000पेक्षा जास्त सबस्क्रायबर आहेत, सबस्क्रायबरांपर्यंत अत्यंत महत्त्वपूर्ण आणि त्यांच्या कामाची माहिती आपण पोहोचवण्याचं काम करत असतो। सोबतच फक्त 2च महिलांना लाडकी बहीण योजनेचा 6वा हप्ता दिला जाणार आहे, म्हणजेच घरामधील फक्त 2च महिलांना 6वा हप्ता विस्तार करण्याचे आदेश देण्यात आलेले आहे। म्हणजेच निवडणुकीच्या अगोदर सर्वांना घरातील पैसे आले होते, परंतु आतापासून घरातील फक्त 2च महिलांना हे पैसे दिले जाणार आहेत। बघा, बँकांना स्पष्ट आदेश दिलेले आहेत की घरातील फक्त 2 महिन्यांच्या खात्यामध्ये डिसेंबर आणि जानेवारी 3,000 रुपयांचा हप्ता विस्तारित करा। बघा, डिसेंबर आणि जानेवारीचा तुम्हाला दोन्ही हप्ता एकत्र मिळणार नाही, स्पष्ट सांगतो, दोन्ही पैसे एकत्र मिळणार नाहीत, फक्त डिसेंबर महिन्याचा एकच हप्ता मिळणार आहेत। असे स्टेटमेंट चुकीचे आहेत। बघा, 3,000 रुपये देण्यात येणार नाहीत, कारण शासनाकडे निधी अपुरा आहे, त्याच्यामुळे डिसेंबरचाच हप्ता सरकार जानेवारीमध्ये देणार होतं, परंतु आतापासून त्याची अंमलबजावणी झाल्यामुळे 2100 रुपयांचा डिसेंबरचा हप्ता देण्यात येणार आहे। सोबतच महत्त्वपूर्ण अशा अपडेट सुद्धा आलेल्या आहेत, त्याच्यामध्ये पात्रतेविषयी काही महत्त्वपूर्ण असं
निकषसुद्धा घालण्यात आलेले आहेत। आता हे कोणकोणते पात्रतेचे निकष आहेत ते सुद्धा बघून घेऊयात। बघा, पात्रता याच्यामध्ये अत्यंत महत्त्वपूर्ण आहे। ज्यांच्याकडे पात्रता असेल त्यांनाच हे अनुदान विस्तारित करा असं राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी आदेश दिलेला आहे। आता याच्यामध्ये पहिला जो पात्रतेचा मुद्दा आहे तो म्हणजे जमीन तुमच्याकडे 5 एकरपेक्षा जास्त नसायला पाहिजे। सरासरी 5 एकर असेल तर अडचण नाही, परंतु 5 एकरपेक्षा जास्त जमीन असेल तर तुम्हाला हे खात्यामध्ये अनुदान दिले जाणार नाही। सोबतच दुसरा पात्रतेचा मुद्दासुद्धा महत्त्वपूर्ण आहे। बघा, ज्यांचे उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असेल त्यांच्याच खात्यामध्ये हा हप्ता विस्तारित करा असा आदेश राज्याचे नवीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी दिलेला आहे। सोबतच पात्रतेचा तिसरा मुद्दासुद्धा महत्त्वपूर्ण आहे। आता या पात्रतेच्या तिसऱ्या मुद्द्यामध्ये काय सांगितलेलं आहे की तुमच्या घरामध्ये कोणी सरकारी नोकरीला नसले पाहिजे। आणि चौथासुद्धा पात्रतेचा महत्त्वपूर्ण मुद्दा म्हणजे घरामध्ये कोणी पेन्शनधारक नसले पाहिजे, तरच तुम्हाला 6वा हप्ता इतर मागील पैसेसुद्धा विस्तारित करा असे आदेश राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी आदेश दिलेला आहे। सोबतच 5 कामेसुद्धा महत्त्वपूर्ण आहेत। बघा, आपण जिल्हे तर सांगणारच आहोत, परंतु 5 कामेसुद्धा अत्यंत महत्त्वपूर्ण आहे। बघा, याच्यामधलं जे पहिलं काम आहे, तुमचं आधार कार्ड बँक खात्याला लिंक असणं गरजेचं आहे। या ठिकाणी बघू शकता, एका ताईचं आपण आधार कार्ड बँक खात्याला लिंक केलेलं होतं, त्यावेळेस अशी ग्रीन टिक येते। बघा, कॉंग्रॅच्युलेशन युअर आधार बँक मॅपिंग हॅज बी डन, म्हणजे तुमचं आधार कार्ड 100% लिंक झालेलं आहे। पहिलं कामसुद्धा महत्त्वपूर्ण होतं। दुसरं काम म्हणजे गॅस कनेक्शनचे जर 2,500 रुपये तुम्हाला मिळवायचे असतील, त्यासाठी गॅस कनेक्शन घरातील महिलेच्या नावाने करणं गरजेचं आहे। त्यानंतर तुमच्या खात्यामध्ये मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत 2,500 रुपये जमा केले जाणार आहेत। तर बघा, आजचे प्रमुख जे 12 जिल्हे सांगण्यात आलेले आहेत, तर हे 12 जिल्हे कोणकोणते आहेत ते सुद्धा अगदी झटपट सांगतो। बघा, या साईटला भरपूर ताईंनी आपले आधार कार्ड बँकेला लिंक केलेले नव्हते, त्यांना मागील पैसे आल्यामुळे त्यांना 6वा हप्ता आणि मागील पैसे अगोदर दिले जाणार आहेत। बघा, भंडारा आहे, गोंदिया आहे, गडचिरोली आहे, चंद्रपूर आहे, वर्धा आहे, नागपूर आहे। प्रामुख्याने या 6 जिल्ह्यांमध्ये पैसे येतील। नंदुरबार, धुळे, जळगाव, नाशिक, अहमदनगर, औरंगाबाद, टोटल मिळून या 12 जिल्ह्यांमध्ये आज हे पैसे विस्तारित केले जाणार आहेत। परंतु उर्वरित जे जालना, परभणी, बीड, लातूर, उस्मानाबाद, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, अमरावती, अकोला, बुलढाणा आणि यवतमाळ यांना अजून 2 दिवस टायमिंग आहे। उद्याचे जिल्हेसुद्धा येणार आहेत, ते सुद्धा व्हिडिओमध्ये सांगणार आहे, त्याच्यामुळे व्हिडिओ कुठे स्किप न करता शेवटपर्यंत पहा। बघा, अत्यंत महत्त्वपूर्ण अशी अपडेट आलेली आहे। राज्याचे मुख्यमंत्री सोबतच 2 उपमुख्यमंत्री यांच्यामध्ये बैठक झाली। त्या बैठकीमध्ये असे निदर्शनास आले की भरपूर महिलांनी इन्कम जास्त असताना, सोबतच इन्कम टॅक्स भरत असताना आणि घरातील 4 व्हीलर गाडी असताना लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरला, सोबतच पैसेसुद्धा घेतले। त्यांच्याकडून पैसे वसूल केले जाणार का? तर पैसे वसूल केले जाणार नाहीत, परंतु त्यांना याच्यामधून थेट अपात्र करण्यात आलेलं आहे। त्यांना इथून पुढे लाडकी बहीण योजनेचा लाभ दिला जाणार नाही। तर बघा, लाडकी बहीण योजनेसाठी 35 लाखांची डीबीटी तयार करण्यात आलेली होती। तर त्या डीबीटीचं बटन राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, सोबतच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि दुसरे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आणि महिला व बालविकास विभागाचे मंत्री आदिती तटकरे मॅडम यांनी दाबलेला आहे। त्याच्यामुळे आज 12 जिल्ह्यांमध्ये हे पैसे विस्तारित केले जाणार आहे। सोबतच अंगणवाडी सेविकांकडे ज्यांनी फॉर्म भरलेले असतील त्यांच्यासाठी सुद्धा महत्त्वपूर्ण अशी अपडेट आलेली आहे। बघा, अंगणवाडी सेविकांकडे ऑफलाईन पद्धतीने फॉर्म भरलेले होते, त्यामुळे भरपूर महिलांच्या खात्यामध्ये 7,500 रुपये विस्तारित झालेले नाहीत। आता याचं एक मुख्य कारण म्हणजे काय, लाडकी बहीण योजनेसाठी तुम्ही अंगणवाडी सेविकांकडे फॉर्म भरले, परंतु तुम्ही कुठंतरी खाते नंबर चुकीचा टाकला किंवा इतर काही गोष्टीसुद्धा चुकीच्या टाकल्यामुळे तुम्हाला पैसे आलेले नसावेत। परंतु तुम्हाला आतापासून पोर्टलसुद्धा सुरू करण्यात आलेलं आहे। त्या पोर्टलवरती आपला नंबर टाकून तुम्ही लॉग इन करायचं आहे। त्यानंतर कळणार आहे की आपलं काय चुकलेलं आहे, पैसे कशामुळे आले नाहीत, आणि जर तुमचा फॉर्म रिजेक्टेड केलेला असेल तर त्याचं कारणसुद्धा त्या ठिकाणी दिलं जाणार आहे। त्याच्यामुळे ज्यांचे फॉर्म रिजेक्टेड झालेले असतील किंवा पैसेच आले नसतील त्यांनीसुद्धा कमेंट करायचे आहे। बघा, दोन्ही हप्ते एकत्र येणार। बघा, दोन्ही हप्ते कोणते एकत्र येणार आहेत, गॅस कनेक्शनचे 2,500 रुपये येणार आहेत आणि मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा 2100 रुपयांचा हप्ता एकत्र येणार आहे। दुसरे पैसे कोणते येणार नाहीत, त्याच्यामुळे 4,700 रुपये इतकी रक्कम तुमच्या खात्यामध्ये जमा केली जाणार आहे। जर माहिती आवडली असेल तर नक्की व्हिडिओला सुद्धा लाईक करा, चॅनलवरती नवीन आला असाल तर सबस्क्राईब करा आणि गरज आहे त्यांच्यापर्यंत सुद्धा नक्की शेअर करा। तर चला भेटूया उद्याच्या नवीन योजनेच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत सर्वांना जय महाराष्ट्र।